महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहरातील फुले मार्केट येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक दिलीप पोकळे, हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदू पाटील, गजानन देशमुख, हर्षल मावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आपल्या माध्यमातून। आज महात्मा ज्योतिबा फुलेंना स्मृती दिनानिमित्त आम्ही शिवसेनेच्या वतीने अभिवादन इथे केलेले आहे। आज एक महिला म्हणून आणि महात्मा फुलेंच्या समाजाचा एक भाग म्हणून मला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज राजकारणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये चंद्रापर्यंत सगळ्या ठिकाणी आज महिलांना, भारतातल्या महिलांना जे स्वातंत्र्य मिळालं शिक्षणाचं, स्वावलंबनाचं, त्याचे सर्वात ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले वेळोवेळी प्रत्येक दिवशी आमच्यासाठी प्रेरणा असते ना। स्मृती दिनानिमित्त आम्ही स्वतःला वचन देतो, सगळ्या महिला भगिनींना सांगत असतो, सगळ्या बंधूंना सांगत असतो की त्यांचे विचार आजही आचरणात आणले गेले पाहिजे। आजही महिला बऱ्याच ठिकाणी संकटात आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे, स्वावलंबनाचा प्रश्न आहे, त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। आणि आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आम्हाला सार्थ अभिमान होत आहे की आज महिला सगळ्या क्षेत्रात ज्या आल्या आणि आमच्यासारख्या महिला ज्या सगळे हे बांध तोडून स्वतःचं अस्तित्व उभ्या करू शकल्या ते फक्त क्रांती ज्योतींमुळे, एवढंच मी सांगू इच्छिते।